तरी नाशिक शहरालगतच्या विलोळी परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली. भर रस्त्यात दिवसाढवळ्या एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या विलोळी गाव परिसरात एका महिलेनं हातातील धारदार कोयत्यानं तरुणावर सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ तिथून जाणाऱ्या एका वाहन चालकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. सूरज सोळंकी असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो नाशिकच्या कुंभारवाडा परिसरातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूरज आणि हल्लेखोर महिला विलोळी शिवारात समोरासमोर आली असता महिलेनं अचानक कोयत्यानं हल्ला चढवला. काही क्षणातच सूरजच्या डोक्यावर सलग वार करत त्याला रक्ताच्या थरोळ्यात पाडले. यात गंभीर जखमी घटना घडवल्यानंतर सदर महिला आपल्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाली. विशेष म्हणजे आपली ओळख लपवण्यासाठी आणि सीसीटीव्हीतून बचाव करण्यासाठी दुचाकीची नंबर प्लेट कपड्याने झाकण्यात आली होती. त्यामुळे हल्ल्याचा पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित महिला तिच्या पतीला ताब्यात घेतलंय. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण घटनेबाबत अधिक माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. विल्लोळे येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी या संपूर्ण चौकशीची तपासाची दिशा ही आता क्लिअर झालेली आहे. याच्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे. हे पती पत्नी आहे. या जो जखमी आहे यांनी त्या जे मारेकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एकतर्फी प्रेमातून हा सर्व प्रकार झालेला आहे असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. याच्यामध्ये ते काही वर्षापूर्वी एकत्रित कामाला होते. त्यानंतर ह्याची नोकरी ह्याची ड्युटी त्या कंपनीमधून बंद झाली होती आणि त्यानंतरसुद्धा हा वारंवार त्यांचे संपर्क करत होता. एवढी माहिती समोर आलेली आहे. तपासामध्ये अधिकची माहिती समोर येईल. दोन्हीही आरोपींना अटक केलेली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे. यांना कुठून ताब्यात घेतलं सर? त्यांना वावीच्या हद्दीतून ताब्यात घेतलेलं आहे. वावी एरियातून. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.